नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वी सारंगवर। सो मित्रांनो, आपण जे आज करतोय ना ते क्रीप तयार करतोय। क्रिसमसमध्ये एक पद्धत आहे, जशी आपण किल्ला तयार करतो ना तशी क्रिसमसमध्ये एक पद्धत आहे की त्यांची क्रीप तयार करायची। आपण एक हट आणि दोन टाईप्स, जसं बदल होत गेला, पहिला शेती वन होतं, नंतर मग मध्ये थोडं इंडस्ट्रियल टाईप आलं, चाळी टाईप आलं, नंतर आता टावर टाईप, असं तो थीम आहे आणि तो थीम आपण कवर करतो आहे। आणि हा आपला प्रोजेक्ट आहे ना, हा आर्टमधनं मिळालेला आहे। सेदनाताई यांनी आपल्याला बनवायला सांगितलं आहे हा प्रोजेक्ट। सो बघा तुम्ही आता कसं मी क्रिएट करतो इथे एक आर्ट। आणि माझी टीम आता थोड्याच वेळात येते, इथे थोडं बाहेर गेली आहे नाश्ता करायला। नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल सारंग आणि तुम्ही बघत आहात माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्रीप इन कांजूरमार्ग, आपण क्रीप तयार केले क्रिसमसचं। आणि क्रीप तयार करताना तुम्ही मेकिंग व्हिडिओज तर बघितले असतीलच आता। आणि आपण आपला थीम आहे मेकिंग व्हिडिओजच्या बाबतीमध्ये आणि क्लायमेट चेंज म्हणजे देवांच्या काळातलं क्लायमेट, नंतर मग मधल्या काळातलं क्लायमेट, त्याच्यानंतर मग मॉडर्न क्लायमेट। आता मॉडर्न क्लायमेटमध्ये मी शेवटून सुरू करतो। मॉडर्न क्लायमेटमध्ये आपण रेन, पाऊस दाखवला आहे, खाली बिल्डिंग्स दाखवले आहेत आणि जे जे मटेरियलपासून बनवलं आहे ना ते सगळं तुम्ही बघताय। आपण ह्याला सनबोर्ड यूज केला आहे आणि जास्त करून मिनिएचर मॉडेल्सचे आपण गाड्या वगैरे यूज केलेले आहेत। आणि हे जे आहे मिडल लोकेशन आहे, ह्याच्यामध्ये मिल दाखवले बघा। ही मिल पण आपण युसेस दाखवले आहे त्यानंतर मग आपण युजेस काय केलं आहे ना ह्याच्यामध्ये दिसतंय बघा। हे आपण नारळाचे केस आहेत ना त्याने आपण घर बनवले आहे, ह्याचे ट्रीज बनवले आहेत, हे शेविंग क्रीमचं जे ब्रश आहे ना त्याचं बनवलेलं आहे। इथे रोड दाखवला आहे, ह्याची एंट्री दाखवली आहे। आणि हे इथे चालू होतं जीसस क्राइस्टचं पूर्ण क्रीप। त्यांच्या टायमाला असे प्राणी होते, कॅमल्स होते। ह्याच्यामध्ये एक स्टोरी आहे, ते जेव्हा जीसस क्राइस्ट जेव्हा जन्माला आले त्यावेळी 3 किंग्स, त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे 3 किंग्सचा। ते 3 किंग्स त्यांना भेटायला येतात गोट्यामध्ये आणि हा आपण ऑन द वे दाखवलाय पूर्णपणे। पूर्ण लोकेशन आहे आपण बनवलेलं। आणि हे जे दिसतंय ना हे बनवलेलं, हे नारळाचे करवंटे आहेत ना त्याने बनवलेलं आहे। जे शेल्स बाहेर नारळाचा कडकपणा आहे ना त्याला कलर्स देऊन, नंतर आतमध्ये जो हे दिसतंय हे गवत आहे आणि हे वुडन स्टिक आहे। हे बघा, हे नारळ दिसतं, नारळाचे करवंटे। आणि मटेरियलचंही नेचरला हानिकारक पोचवणार, म्हणजे नेचरला त्रास न देता आपण जे युसेस आहे आपल्या घरगुती युसेस आपण जे घरी वापरतो त्यांनी बनवलेले आहे, बघू शकता। आणि हे बनवायला ना 5 दिवस गेले आम्हाला आणि खूप जणांनी मदत केलं, स्पेशली सेदनाताई, साहिल, श्रवण, पूजा आणि मी, आणि बरेच छोटे मोठे चिल्ली पिल्ली होते, सगळ्यांनी बनवायला खूप मदत केली। असं आता दरवर्षी बनवायचं। आणि हां, आम्ही यावर्षी कांजूरमार्गमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे। थोड्या वेळापूर्वीच एक्झामिनर बघून गेलेत आणि काय युजेस केलं आहे त्यांनी प्रश्नही विचारले, आम्ही प्रश्नाची उत्तरही तशी दिली। सो तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा। अजून काही चेंजेस, नवीन काहीतरी करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता, आम्ही पुढच्या वर्षी ते ट्राय करू नक्की।
मित्रांनो, अजून एक इन्व्हेन्शन आपण केलं आहे, तो म्हणजे हे जे बँगल्स दिसतात तुम्हाला, हे काय हे तुटलेले बँगल्स आहेत ग्रीन, त्यांनी आम्ही स्टार बनवायचा प्रयत्न केला. हा बघा, हा स्टार आहे आणि पूर्णपणे वुडन स्ट्रक्चर, पण वेस्टेज ऑफ बँगल्स, तुटलेले जे बँगल्स आहेत ना त्यांनी बनवलं आहे. आणि खूप ऑथेंटिक दिसतं आणि इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं ना की सगळ्यांना आवडला तो. बाकी LED लाईट्स आहेत. आणि ह्या इकडनं बघितलं ना तर क्रीप अजूनही भारी दिसतो. आणि प्रत्येक गोष्ट आहे ना क्रीप बनवताना खूप बारकाईने विचार केला. आपण त्याच्याबद्दल काहीतरी लिहिलेलं पण आहे. द मँग्रोव्स. मँग्रोव्स तुम्ही शब्द ऐकला असेल. मँग्रोव्स आपल्या क्लायमेटला एक वरदान म्हणून होतं, त्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे बघा. इम्पॉर्टंट इकोसिस्टमसाठी मँग्रोव्स एक वरदान म्हणून होतं. फ्रीज बनवलेला आहे. ही बिल्डिंग जर कांजूरमध्ये कोण हा व्हिडिओ बघत असेल तर या बिल्डिंगला तुम्ही ओळखलं असेलच. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा क्लिप आवडला असेल आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन क्रिएट करायचं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन सबस्क्रायबरनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, आपण हे बघतोय बऱ्याच जणांचे मी क्लिप कवर केले आहेत. खूप चांगले चांगले बनवले होते. सगळ्यांचे आयडियाज एकदम भारी होते आणि सगळ्यांनी व्यवस्थित केले होते. सो विश यू अ हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर.